आता वातावरण कसंही असलं ना, तरी बाबांचा आणि सखीचा बाहेरचा चक्कर अगदी फिक्स झालाय. संध्याकाळी आम्ही सगळे गप्पा मारत होतो. तिच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून ती कोपऱ्यात जाऊन अशी रडत होती. तिला बघून आम्हाला अजिबात हसू आवरत नव्हतं. दीदीचा रंगरंगोटीचा कार्यक्रम आम्ही आज फरशीवर करायला घेतला आणि त्याच धुमाकूळात ती अगदी मग्न झालेली होती. दुसऱ्या दिवशी माझे बाबा आणि तुझे बाबा या भांडणात सखीने बाजी मारली आणि नकळतच माझी गौरी थोडीशी मोठी आणि समजूतदार झाल्याचं आमच्या लक्षात आलं. आता बाबांना जिंकल्याचा आनंद ती मला सांगायला येतच होती. तेवढ्यात लक्षात आलं की केळी फक्त बाबांकडे, म्हणून परत त्यांच्याकडे गेली. पिऊ मामा गाडी चालवायला हेल्प करत होता, पण ती नको होती म्हणून थोडीशी रडरड सुद्धा केली. आज पहिल्यांदाच मी सखीला बाहेर टाकून आई आणि मावशीसोबत बाहेर गेली होती. त्या रिक्षात ते पंखी सुद्धा होते, जे अगदी गोड वाटत होते. घरी येऊन पहिल्यांदाच या मंडळींसोबत हे उनो कार्ड्स खेळली. पण यात सखीची इतकी मध्ये मध्ये करणं होतं की मनू मावशी आणि गौरी दिदीला तिला डान्स शिकवावाच लागला आणि ती अगदी गोडरित्या तो डान्स शिकली सुद्धा. संध्याकाळी सखी झोपल्यानंतर पुन्हा आम्ही पत्त्यांची मैफिल मांडली, जी बराच वेळ चालली. सखी झोपलेली होती म्हणून काही वाटलं नाही, असा संपला दिवस.